नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुढला प्रश्न आहे तिसरा की बाबा सेंद्रिय बरोबर रासायनिक वापरलं तर काय होईल। बरेच शेतकरी असे विचारतात, आम्ही थोडं रासायनिक करतो थोडं सेंद्रिय करतो, चालेल का? तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपण 100% ऑर्गॅनिक मध्ये यायचं आहे। मध्ये काही केमिकल वापरायचं नाही। तुम्ही आपली जी पद्धत वापरता ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये हे बाकीच्या ह्याच्यापेक्षा 30% न तुमचं उत्पादनच वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही डोक्यातून काढून टाका ह्या गोष्टी, की थोडं रासायनिक वापरलं चालेल का, एकदाच फवारणी केली तर काय होईल। बरेच शेतकरी विचारतात नेहमी की बाबा कीड आलं तर काय करू, रोग आलं तर काय करू। तर शक्यतो कीड आणि रोग येणारच नाही अशी व्यवस्था ह्या पद्धतीमध्ये। पूर्वी आम्ही औषधच वापरत नव्हतो। तुम्हाला माहिती आहे 1964 पूर्वी आपल्याकडे केमिकल फर्टिलायझर नव्हते आणि त्यावेळी औषधं पण नव्हती। पूर्वी आमच्याकडे औषधं कसली होती, तर आपल्याकडे जास्तीत जास्त गोमूत्र मारलं जायचं किंवा हिंगाचं पाणी वापरलं जायचं। ह्याच्या पलीकडे आम्ही कधीही औषध वापरलं नव्हतं। तर आपल्याला जर त्या पहिल्या स्टेजला त्याच स्टेजला परत यायचं असेल, परत आपल्याला चांगलं प्रोडक्शन घ्यायचं असेल आणि लोकांना ते युजफुल होईल, चांगलं खायला लोकांना मिळेल, ह्याची जर व्यवस्था करायची असेल, तर आपण परत सेंद्रिय करणंच गरजेचं आहे, असं माझं मत आहे। नमस्कार।